नमस्कार मंडळी. तर मी केलेला आहे हा जो तुम्हाला दिसतो तो शिरा आहे. हा गुलाबी कलरचा शिरा केलेला आहे मी. ह्याच्यामध्ये कोणताही मी कलर वापरलेला नाही आहे. नॅचरल कलरचा हा शिरा बनवलेला आहे. तर ह्याची रेसिपी बघूया आपण. तर त्याच्यासाठी मी इथं घेतलेला आहे 1 वाटी रवा आणि हे बारीक किसलेलं खोबरं पण घेतलेलं आहे. त्याच्यानंतर खजूर घेतलेत मी 7 ते 8 बदाम घेतलेले आहेत आणि 1 ड्रॅगन फ्रूट घेतलेला आहे आणि पिस्ता घेतलेला आहे आणि हे विलायची पण घेतलेली आहे 7 ते 8. तर आता बदाम जो आहे तो उभा असा चिरून घेऊया. तर मी बदाम जो आहे तो उभा चिरून घेतलेला आहे. त्याच्यानंतर आता आपण हे पिस्ता पण असा बारीक चिरून घेऊया. बारीक असे ह्याचे तुकडे करून घेऊया. तर मी आता पिस्ता पण बारीक चिरून घेतलेला आहे. त्याच्यानंतर हे खजूर जे आहे याच्यामधल्या बिया काढून घेतलेले आहेत मी आधी. त्याच्यानंतर खजूर पण असा उभा चिरून घेऊया आपण. तर इथं मी बदाम, खजूर आणि पिस्ता चिरून घेतलेला आहे बारीक. आता त्याच्यानंतर मी आता हे ड्रॅगन फ्रूट चिरून घेणार आहे. एकदम छान असा कलर आहे ह्या ड्रॅगन फ्रूटचा, गुलाबी कलर. आता ह्याचे बारीक छोटे छोटे तुकडे करून घेणार आहे चाकूनी. तर आता मी एका बाउलमध्ये काढून घेते हे तुकडे. दुसरा पीस पण मी असाच बारीक असा चिरून घेणार आहे. तर आता माझं हे ड्रॅगन फ्रूट बारीक असं चिरून घेतलेलं आहे मी, तुम्ही बघू शकता. तर आता इकडं मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये आता 2 ते 3 चमचे मी तूप टाकून घेतलेलं आहे. तूप थोडं वितळलं की त्याच्यामध्ये मी आता रवा टाकणार आहे. आणि हा रवा आता छान असं लालसर होईपर्यंत परतून घेणार आहे. तर ह्याच्यामध्ये मी आणखीन 2 चमचे तूप टाकून घेतलं आहे. रव्यामध्ये शिरा करताना जेवढं आपण तूप टाकतो शिऱ्यामध्ये तेवढाच शिरा छान लागतो चवीला. तर तुम्ही बघू शकता लालसर असा रवा मी भाजून घेतला आहे. त्याच्यानंतर आता हे ड्रॅगन फ्रूट जे चिरून घेतलेलं होतं मी ते आता कढईमध्ये टाकून घेतलं आहे. त्याच्यानंतर मी आता ह्याच्यामध्ये दूध टाकून घेतलं आहे. तर तुम्ही बघू शकता किती छान असा गुलाबी कलर आलेला आहे. तर ड्रॅगन फ्रूट तुम्हाला वाटलं असं तुम्ही मिक्सरला बारीक पेस्ट करून पण ह्याच्यामध्ये टाकू शकता. पण मी तसेच तुकडे करून टाकलेले आहेत. तर मला थोडा वेळ लागला ड्रॅगन फ्रूट वितळून घेण्यासाठी. तर आता आपलं हे छान असे दुधाला आणि ड्रॅगन फ्रूटला उकळी आलेली आहे. त्याच्यामध्ये मी आता हे भाजलेला जो रवा होता तो टाकून घेतला आहे. आता ह्याच्यामध्ये मी साखर टाकून घेतली आहे अर्धी वाटी. त्याच्यानंतर आता मी विलायचीची बारीक पूड जी केलेली होती पावडर ती टाकून घेतली ह्याच्यामध्ये.
तर छान असं हे साखर आणि रवा छान असं मिक्स करून घेऊया. तर साखर आपली छान वितळून गेलेली आहे. तर त्याच्यामध्ये आता हे बदामाचे तुकडे टाकून घेणार आहे. थोडा पिस्ता पण टाकून घेतला आहे मी ह्याच्यामध्ये. आता ह्याच्यावर 1 मिनिटासाठी ताट झाकून ठेवूया. तर आपले हे 1 मिनिट झालेले आहेत. तर तुम्ही बघू शकता शिरा छान असा मोकळाफट झालेला आहे, एकदम मऊ असा. थोडासा गार होऊन दिलेला आहे मी शिरा. तर एका वाटीच्या साह्याने मी हा शिरा डेकोरेशन करून घेणार आहे. त्याच्यासाठी मी इथं वाटीमध्ये बदाम पिस्त्याची काप घातलेले आहेत. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये शिरा टाकून घेतला आहे आणि थोडंसं वाटीमध्ये टाकून हे थोडंसं असं प्रेस करून घेतलं आहे. तर हे बघा किती छान असे आपले हे पीस तयार झालेले आहेत शिऱ्याचे. छान असे मिठाईसारखेच आपल्याला हे शिरा जो आहे तो मिठाईसारखाच दिसायला लागलेला आहे, गुलाबी कलरचा. आता त्याच्यावरती मी हे खोबरं जे आहे किसलेलं बारीक ते टाकून घेतलेलं आहे. तर अधिकच छान असा आपला हा शिरा दिसायला लागला आहे मिठाईसारखा. तर मी आता हे टेस्ट करून पाहते. तर छान झालेला आहे आपला शिरा हा.